This call is now being recorded. Hello. Good evening, everyone. All of you hear me, students? Yes. Okay. झाली सगळ्यांची प्रेझेंटी झाली? थोडासा आता एक मला रिव्हिजन वजा तुम्हाला 2-3 क्वेश्चन विचारते मी. सांगा मला डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा. जे आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलोत की नाही, डीएनए, आरएनए, एटीपी, करन्सी. बोला लवकर. टाईप करून द्यायचंय. काही कोणी हे ऑन नाही करायचंय. येस. एटीपी, लॉंग फॉर्म एटीपीचा बोला. एकाने टाकलं की बाकी बघून सगळे टाईप करता काय? येस. चला तर आता काय करूया आपण, आपलं नेक्स्ट आहे ते करूया. आजचा टॉपिक खूप छान आहे मुलांनो, मस्त आहे. सेल डिव्हिजन जे काही मी तुम्हाला आतापर्यंत शिकवत आली ना, म्हणजे सेल 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 असं बरंच, म्हणजे आपली बॉडी कशी बनलेली आहे, काय बनलेली आहे, इथपर्यंत सगळं तुम्हाला समजलं होतं. त्यातला सगळ्यात छोटा छोटा पार्ट काय, किंवा त्याला म्हणायचं म्हणजे तुमचा एक तो घटक काय आहे, तर फक्त सेल. आणि त्याच टॉपिकशी रिलेटेड आज तुम्हाला मी सगळं सेल डिव्हिजन शिकवणार आहे. त्याच्या आधी मला असं वाटतं आपला एक छोटासा पार्ट राहिलाय, ज्याच्यामध्ये आपण मिनरल्स आणि विटॅमिन्स थोडस मागच्या वेळेला तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून ठेवलं होतं. कारण मी तुम्हाला जे काही आपले न्यूट्रिएंट्स आहेत त्या न्यूट्रिएंट्सचं इम्पॉर्टन्स सांगितलं होतं. म्हणजे फॅट्स, लिपिड्स, नंतर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स. त्यातलं पण जे प्रोटीन्स आहेत त्यांचं म्हणजे आफ्टर डायजेशन कन्व्हर्शन होतं अमायनो ऍसिड्स, आणि प्रत्येक ईच अँड एव्हरी अमायनो ऍसिडचा जो काही तुमचा टाईप आहे तो प्रत्येक गोष्टीशी तुमच्या रिलेटेड आहे. म्हणजे स्किन, बोन किंवा सेल्स किंवा पॅनक्रियास किंवा पिट्युटरी ग्लँड्स, न्यूक्लियस, या सगळ्या, इव्हन ब्लड, म्हणजे हे सगळं जे काही तुमचे सेल्स बनलेले आहेत, ह्या सगळ्या सेल्ससाठी तुम्हाला अमायनो ऍसिड्सचे व्हरायटी ऑफ टाइप्स आहेत, आणि ते कसे यूज होतात हे अगदी आपण डीप मध्ये बघितलंय. त्याच्यानंतर मला असं वाटतं आपण आलो होतो मेन आपलं की फ्रॉम वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड्स, म्हणजे तुम्हाला लिपिड्स वगैरे कुठून मिळतात, म्हणजे कशापासून तयार होतात, आणि त्यातनं मिळणारी एनर्जी किती मोठ्या प्रमाणात असते, हेही झालं होतं. आता त्याच्यातलाच लास्ट टॉपिक होता की जो तुम्हाला असं तुमच्या कोणाचा तरी माईक ऑन आहे, ऑफ करा माईक. हा, माईक ऑन करू नका मुलांनो. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, शंका असेल तर तुमचं चॅटबॉक्स मध्ये लिहून द्या. मी एक छोटा छोटा टॉपिक झाल्यावर मी तिकडे चेक करतच असते, म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. आत्ताचा बघा, त्याच्यात काय सांगितलंय, मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू द इन्फ्लेमेशन किंवा अल्सर इन द माउथ. आणि दुसरं सांगितलेलं आहे, सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर अडॉलसन्स. म्हणजे थोडक्यात काय आहे की काहीतरी प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचंय की तोंडामध्ये अल्सर होतं किंवा तोंडामध्ये फोडी येतात, त्याला आपण तोंड येणं असं म्हणतो. किंवा बऱ्याच वेळेला तुम्हाला म्हणजे दिवसा छान दिसतं पण रात्र पडली की तुम्हाला दिसत नाही. मग हे प्रॉब्लेम का क्रिएट होतात, मग त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर त्याच्या मागचं मेन रिझन आहे की तुमचं जे फूड आहे ते बॅलन्स फूड नाहीये. त्या फूडमध्ये म्हणजे तुमचे मेन न्यूट्रिएंट आहेत आपलं की कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स, पण त्याच्या सोबत तुम्हाला विटॅमिन्स, मिनरल्स हे लागतातच लागतात मुलांना. मग ते कोणते आहेत आणि त्याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे आणि ते कशातनं मिळतात, खूप महत्वाचं. ह्या 4 ओळी जरी तुम्हाला दिसल्या ना तरी त्या खूप महत्वाच्या आहेत. बघा त्याच्यात काय सांगितलंय, विटॅमिन्स
are the group of heterogeneous compounds, of which each is essential for proper operation of the various process in the body. म्हणजे प्रत्येक फंक्शन आपलं जे काही आपल्या ऑर्गन्स करत असतात ते जर व्यवस्थित व्हायचं असेल तर तुम्हाला हे सगळे कंपाऊंड जे तुम्हाला मी आता विटॅमिन्स म्हणून शिकवणार आहे ते तुमच्या फूडमध्ये प्रेझेंट असणं खूप गरजेचं असतं. मग बऱ्याच वेळेला बघा आपल्याला कमी पडलं तर विटॅमिन्स किंवा मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट घ्याव्या लागतात की नाही. याचा अर्थ आपलं प्रॉपर डाएट नाहीये किंवा आपलं प्रॉपर बॅलन्स फूड म्हणतात तो तुमच्याकडे नाहीये. मग त्यामुळे तुम्हाला विटॅमिन्स किंवा मिनरल्स मिळत नाहीत आणि मग तुम्हाला ते सप्लिमेंटरी तुम्हाला दिले जातात. बघा त्याच्यात काय काय येतं. देअर आर मेन 6 टाइप्स ऑफ द विटॅमिन्स. एक्झाम्पल दिलंय ABCD E and K. लक्षात ठेवायचं आहे ABCDE and K. These are the types of vitamins. Out of these A, D, E and K are fat soluble. कळतंय? म्हणजे जे फक्त तुमच्या फॅट्स मध्येच सोल्युबल आहेत. आता बऱ्याच वेळेला तुम्ही काय करत असता की कुठेतरी तुम्हाला असं हेल्थ कॉन्शियस असता ना, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की अरे आपण थोडस जाडं होतोय की लगेच तुम्ही तेलकट तुपकट खाणं बंद करता. पण दिस इज रॉंग. का? तर जे काही तुम्ही विटॅमिन्स घेत असता ते तुमचे A, D, E आणि K आहेत हे फक्त फॅट्स मध्ये सोल्युबल आहेत. त्यामुळे तुमचं जर तुमच्या फूडमध्ये फॅट्स नसेल तर हे विटॅमिन्स घेऊन पण फायदा होत नाहीये. का? तर ते डिझॉल्व्ह होत नाहीये. समजते? त्यामुळे जे तुमचे जे A, D, E आणि K हे विटॅमिन्स आहेत हे फॅट सोल्युबल आहेत आणि उरलेले 2 म्हणजे B आणि C ते आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like glycolysis and Krebs cycle. आता हे तर आपण बघितलं मायटोकॉन्ड्रियामध्ये FADH2 आणि NADH2 कसे तयार होत असतात, कसे मोलिक्युल्स होतात. म्हणजे कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस होतं, ग्लायकोलायसिस होतं, प्रायोरिक ऍसिड पासून पुढे क्रेब सायकल पर्यंतची जी प्रोसेस आहे ती आपली मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि मग FADH2 आणि NADH2 फॉर्म होत असतात. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन म्हणजेच विटॅमिन B2. हा, जे बी आहे ना त्याच्यामध्ये बरेच B1 पासून B12 पर्यंत असे त्याचे पण सब टाईप आहेत. तर तो जो रायबोफ्लेविन आहे त्याचं नाव आहे विटॅमिन B2 अँड निकोटामाइड म्हणजेच विटॅमिन B3 रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये जेव्हा तुमचं एनर्जी प्रोडक्शन होत असतं तेव्हा जे FADH2 आणि NADH2 फॉर्म होत आहेत त्यांच्यासाठी तुमच्या फूडमध्ये तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला B2 विटॅमिन B2 आणि विटॅमिन B3 कंपल्सरी लागतात मुलांना. समजतंय? म्हणजे किती मोठा रोल आहे बघा विटॅमिन्सचा. आणि ते कशातनं मिळतात तर ते स्पेसिफिक डाएट असं नाहीये पण तुम्ही जर फ्रुट्स घेत असाल तुमचं आहार जर बॅलन्स फूड असेल किंवा तुमचं डाएट खूप चांगलं असेल इव्हन तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण आहे ते जर प्रॉपर असेल वेनी तर हे सगळं तुम्हाला आपोआप मिळतं. म्हणजे हे जे विटॅमिन्स आहेत हे तुम्हाला एका कुठल्या वस्तूमधनं नसतात मिळत. तर त्यासाठी तुम्हाला व्हरायटी ऑफ घ्याव्या लागतात वस्तू. मग त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय सिरल्स पण आले, पल्सेस पण आले, फ्रुट्स पण आले, लिफी व्हेजिटेबल्स पण आले, इव्हन तुमचं फिश, एग, चिकन, मटन हे सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात काय आहे ईच अँड एव्हरीथिंग तुमच्या फूडमध्ये आलं तरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि त्यातल्या त्यात तुमचं डाएट जर प्रॉपर असेल भरपूर खात वगैरे असाल तर हे तुम्हाला मिळतं. कारण आपण खूप काहीतरी खातो तेव्हा आपल्याला थोडंसं मिळतं. लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं डाएट पण प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत? आता पुढे बघा. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे सॉल्ट शुगर वॉटर इज फ्रिक्वेंटली गिवन टू पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. आणि दुसरं आहे वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्सरसाइज. बघा आता याच्यावर तुम्हाला विचार करायला काहीच हरकत नाहीये कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण आपली उठल्यावरची जी सुरुवात असते की ना मुलांना ती सकाळची सुरुवातच तुमची पाणी पिण्याने असते. अगदीच तुमचं जशी तुम्ही बॉडी वॉश करता की नाही तसं तुमचं इंटरनली वॉश आउट होणं गरजेचं असतं. हा मग त्याच्यासाठी तुमचं इंटरनली वॉश आउट होणं म्हणजेच तुम्ही सकाळी सकाळी जर चांगलं ग्लास भरून पाणी प्यायलं तर ऑफकोर्स तुमचं म्हणजे युरिन आणि तुमचं सॉलिड वेस्ट या दोन्ही गोष्टी तुमच्या इझिली
म्हणजे होऊन जात असतात, ज्याला आपण पोट साफ होणं म्हणतो की नाही. त्यासाठी तुमचं हे एक सकाळची जी सुरुवात आहे ती 1 ग्लास पाण्याने करायची. आता दुसरं काय सांगितलंय, की बऱ्याच वेळेला आपण कितीही पाणी प्यायलं तरी आपल्याला असं कोरड पडली असं म्हणतो बघा आपण, की घसा सुकतो किंवा आपल्याला घसा सुका झाल्यासारखा होतो. मग त्याच्या मागचं रिझन काय आहे? तर त्याच्या मागचं रिझन आहे, एक तर पहिलं तुमच्या व्हिटॅमिन्स डिफिशियन्सी आहे, म्हणजेच प्रॉपर व्हिटॅमिन्स तुमच्या बॉडीमध्ये नाहीयेत किंवा तुमचं डिहायड्रेशन झालेलं आहे. मग आता डिहायड्रेशन म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला तुमचं एक तर तुम्ही पाणी कमी पिता. दुसरी गोष्ट पाणी कुठून तरी तुमचं लूज मोशन मधनं तरी जातं किंवा व्हॉमिटिंग मधनं तरी जात असतं. त्याला रिहायड्रेशन म्हणायचं. डिहायड्रेशन म्हणायचं. मग आता हे जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला एक साधं एक ORS सोल्युशन असं म्हटलं जातं बघा. मग त्याचं मीनिंग काय? तर 1 ग्लासभर पाणी, त्याच्यामध्ये एक तुमच्या पिंच ऑफ सॉल्ट म्हणतात ना, तसं सॉल्ट घ्यायचं, 1 चमचाभर शुगर घ्यायची, ते सगळं मिक्स करायचं आणि ते पीत राहायचं. म्हणजे इमिडिएट तुम्हाला एनर्जी मिळते. क्लिअर? आणि तिसरं काय सांगितलंय, वी स्वेट ड्युरिंग द समर अँड हेवी एक्सरसाइज. ऑफकोर्स काय होतंय, जेव्हा बॉडी बाहेरचं टेम्परेचर तुमचं वाढलेलं असतं, तेव्हा तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन होणं गरजेचं आहे की नाही. हा, मग त्यासाठी तुम्हाला काय केला जातो, की बाहेर म्हणजे तुमच्या आतून तुमची बॉडी म्हणजे तुमची स्किन काय केली जाते, ओली ठेवली जाते आणि ऑफकोर्स मग तुमची बॉडी काय होते, कूल होते बघा. म्हणजे जर तुम्हाला घाम आला असेल आणि फॅन खाली जाऊन बसला तर थंडी लागते की नाही. याचा अर्थ काय होतोय, की तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. इव्हन एक्सरसाइज करताना किंवा तुम्ही खूप पळत असाल तेव्हा तुमची बॉडी गरम होते की नाही. मग तेव्हा चालत नाही आपल्या बॉडीला, असं आपली बॉडीला टेम्परेचर बॅलन्स लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वेटिंग किंवा जे काही असं घाम वगैरे भरपूर येतो तुम्हाला, त्याच्यामागचे खूप मोठे रिझन आहेत आणि हे एक खूप मोठं सायन्स आहे, की जे आपल्या बॉडीविषयी तुम्हाला इथे मिळालंय. तर ते म्हणजे परीक्षेसाठी तर कराच करा, पण तुमचं एक आपल्या बॉडीचं एक नॉलेज तुम्हाला असावं म्हणून ते जास्त सिरियसली शिका मुलांनो. आता काय सांगितलंय बघा, देअर इज अबाउट 65% to 70% वॉटर इन अवर बॉडी. तुम्हाला 2-3 नंबर दिलेले आहेत मुलांनो, लक्षात ठेवायचंय. आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंट पाणी असतं? तर 65% to 70%. मोस्टली नंबर लिहिताना 65% लिहा. कारण बॉडीचं जे काही वॉटर लेवल किंवा बॉडीमध्ये जे वॉटर कंटेंट आहे ते 65%. आणि सेलचं विचारलंय बघा. म्हणजे सेलमध्ये आपले जे काही बॉडीच्या सेल्स आहेत, त्या सेल्समध्ये 70% वॉटर असतं. आणि ब्लडमध्ये बघा, ब्लडमध्ये 90% वॉटर असतं. मग नक्की क्वेश्चन कशावर विचारलंय? बॉडी मधलं पाण्याचं लेवल विचारलीये, की सेल मधली विचारलीये, की ब्लड मधली विचारलीये? क्वेश्चन काय आहे त्याप्रमाणे तुमचं आन्सर असणार आहे. पुढे बघा. फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज द लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. हेन्स वॉटर इज अन एसेन्शियल न्यूट्रिएंट. बघा, आता हे सगळं तुम्हाला एवढं कळलं, की आपल्या बॉडीचं म्हणजे पाणी किती असतं, सेलमध्ये किती पाण्याचं प्रमाण असतं, ब्लडमध्ये किती असतं. ऑफकोर्स 90% म्हटल्यानंतर काय राहिलं मुलांना लक्षात घ्या, की सगळं पाण्याचाच अंश आहे. म्हणजेच तुम्हाला पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कळतंय? कारण आपलं पाणी युरिन थ्रू पण जात असतं, घामाने पण जात असतं. कळतंय? तुम्ही जेवढं पाणी पिता की नाही त्याच्यातलं जवळ-जवळ निम्मं पाणी आपलं युरिनेशनमध्ये जात असतं. एक्सरसाइज कराल किंवा घाम येत असेल तर घामातनं जातं. त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ॲज अ एसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणून तुम्हाला पाणी पिणं खूप गरजेचं आहे. नाही तुम्ही ते लक्षात ठेवूनच प्यायलं पाहिजे. कशात तरी बिझी आहात आणि पाणी पीत नाहीत किंवा जेवून झालात आणि पाणी पीत नाही, तर असं चालत नाही. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. बघा, फूडमध्ये तुम्हाला फायबरचा उल्लेख नव्हता, पण फायबरच फूड तुम्ही घ्यायचं आहे असं तुम्हाला सांगितलं होतं. का? तर तुमची जे काही आउटपुट आहे किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम आहे की नाही, ती तुमची जर व्यवस्थित काम करायची असेल, तर फायबर्स तुमच्या आहारामध्ये खूप गरजेचे आहेत. हे जसं तुमचं पाणी एसेन्शियल न्यूट्रिएंटमध्ये येतं, तसं फायबर्स पण तुमचं एसेन्शियल न्यूट्रिएंटमध्ये येतं. क्लिअर सगळ्यांना? मग आता हे फायबर्स तुम्हाला कशातनं मिळणार? हे सगळे फायबर्स आहेत, हे सगळे तुम्हाला फ्रुट्स आणि लीफी व्हेजिटेबल्स याच्यातनं मिळत असतात. क्लिअर सगळ्यांना? परत एकदा रिपीट करते. अलॉंग विथ द ऑल अबोव मेन्शन न्यूट्रिएंट्स, फायबर्स आर also essential nutrients. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट अ फायबर. हा क्वेश्चन तुम्हाला नेहमी येतो, की फायबर आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाहीत.
पण ते एसेन्शियल न्यूट्रिएंट मध्ये येतात. गिव्ह रिझन. आणि मोस्ट ऑफ द टाइम हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाच जातो. का पहिलं रिझन का आहे की बघा, हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्स अँड इगेशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्स. एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला सांगितलंय की जरी ते त्यांचं डायजेशन होत नसेल तरीही बाकीचे जे तुम्ही न्यूट्रिएंट्स घेतलेले आहेत ऍज अ फूड म्हणून, तर त्याचं प्रॉपर डायजेशन होण्यासाठी ते हेल्प करतात. आणि दुसरं की अनडायजेस्टेड मटेरियल आहे ते एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू बाहेर फेकलं जातंय की नाही, मग त्यालाच नाव दिलेलं आहे इगेशन. कळलं सगळ्यांना की इगेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स म्हणजेच ते बाहेर फेकणारे जे काही आपले सॉलिड वेस्ट आहे त्याला थ्रू आउट करण्यासाठी हे फायबर आपल्याला युजफुल असतात. कळलं महत्व त्यांचं. We obtain the fiber from leafy vegetable, fruits and cereals. सिरियल्स तुम्हाला सांगितलंय काय असतात, जे तुमचे व्हीट, ज्वार, बाजरा वगैरे आहे की नाही, राईस, हे सगळे तुमचे सिरियल्स असतात. आणि पल्सेस म्हटला तर सगळे तुमचे डाळी आल्या. आता मेन पार्ट आहे आपला सेल डिव्हिजन. तर आतापर्यंत झालेल्या भागामध्ये काय कुणाला डाऊट आहे का? काय डाऊट कोणाला? सगळ्यांना समजलं? ठीक आहे. आता सेल डिव्हिजन खूप मस्त आहे हा. म्हणजे तुम्हाला जो काही मी सेल शिकवत आली की नाही, तर त्या सेलचं डिव्हिजन होतंय म्हणजे काय होतंय नक्की, आणि सेलमध्ये काय प्रेझेंट असतं. तर पहिलं सगळ्यात महत्वाचं, सेल म्हटल्यानंतर तुम्हाला सेलचं स्ट्रक्चर समजलं पाहिजे हा. तर हे सेलचं स्ट्रक्चर असतं. आणि जो तुमचा डार्केस्ट पार्ट आहे की नाही, त्याला नाव दिलेलं आहे न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये डीएनए असतात आणि डीएनएच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात. तर हे सगळे जे क्रोमोझोम्स आहेत ते कसे असतात, तर ह्या तुमचा हा एक्स शेप दिसतोय की नाही तुम्हाला, त्याला नाव दिलंय बघा क्रोमोझोम. दिसतंय? हा. मग ह्याच्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे डिव्हिजन होतंय, काय काय प्रोसेस होत आहेत ते तुम्हाला आता इथे मिळणार आहे बघायला. बघा काय काय सांगितलंय तुम्हाला सेल डिव्हिजन मध्ये. what happens, the cell of the injured tissue, then whatever new cells are formed during the healing of the wound. Third one, do not plant get injured when we do pluck the flowers. How are those wounds healed? And how does the growth of any living organism occur? Does the number of cells in their body increases? If yes, and how? How the new individual of the species is formed from existing one of the same species. किती प्रश्न विचारलेत बघा तुम्हाला, की तुम्हाला समजा इंज्युअर्ड म्हणजे थोडक्यात काय जखम झाली, कुठेतरी खरचटलं, कुठेतरी कापलं, तर ते भरून येतं की नाही, जखम तुमची भरून होते की नाही. काही वेळ लागतो त्याला, काही मोठी जखम असेल तर जास्त वेळ लागतो, छोटं कट असेल तर पटकन होतं. याचा अर्थ ते हिलिंग होतंय. तर हिलिंग होतंय म्हणजेच तुमचं सेल तिथे काय केलं जातं, तयार होतं. मग ही सेल तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपल्या सेलमध्ये म्हणजे सायन्समध्ये नाव दिले सेल डिव्हिजन. म्हणजेच एका सेल पासून दुसरी सेल तयार होण्याची प्रोसेस. आता जेव्हा कट होतं किंवा जखम होते तेव्हा तिथल्या सेल होतात त्या डेड सेल असतात, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी पडलात, खरचटलात, तर कुठेतरी तुमची जखम होते गुडघ्याला वगैरे. काही दिवसांनी ती जखम भरली की त्याच्यावर डेड सेल्सची खपली तयार होते बघा. आणि ती पडून गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये तुमची मस्तपैकी एक पुन्हा जशी आहे तशी स्किन तयार झालेली असते की नाही. हा. मग ही जी प्रोसेस आहे ती खूप लॉंग अशी प्रोसेस आहे, पण तरी मात्र आहे की तिथे तुमच्या नवीन सेल तयार होत आहेत. याचा अर्थ तुमचं कट झालेला पोर्शन, तिथले डेड सेल्स निघून गेले आणि तिथे नवीन सेल्स तयार झाले. त्याला म्हणायचं सेल डिव्हिजन. आता तुमच्या म्हणजे ऍनिमल्स मध्ये हे सगळं होतं, मग प्लांट्स मध्ये होतं का? तर ऑफकोर्स होतं, कारण प्लांट्स मध्ये पण तुम्ही झाड तोडलं, फांदी तोडली, पान तोडलं तर वाढतं ना. म्हणजेच तिथे पण सेम प्रोसिजर तुम्हाला दिसते. आता त्यांचा दुसरा क्वेश्चन असा आहे की सगळं हे घडतं तेव्हा त्याच्यामध्ये बॉडीमध्ये तुमच्या सेल्सच्या ज्या आहेत ते इन्क्रीज होतात का तेवढ्याच राहतात? हा खूप मोठा क्वेश्चन आहे. आता हे शिकता शिकता तुम्हाला सगळं समजेल की
प्रत्येकामध्ये जेव्हा तुमचं हे काही सेल डिव्हिजन होत असतं, तेव्हा ह्युमन बीइंगमध्ये त्या ज्या काही सेल डिव्हिजनचे 2 टाइप आहेत, मायटोसिस आणि मेयोसिस. याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत असताना काहीमध्ये तुमचं मायटोसिसमध्ये ते डबल होतंय आणि मेयोसिसमध्ये ते हाल्फ होतंय. हा काय प्रकार आहे तो तुम्हाला आता कळेल. आणि पुढचं काय त्यांनी विचारलंय, की ह्या सगळ्या स्पेसिस फॉर्म होतात तेव्हा काही त्या वेगळ्या असतात का? तर नेव्हर. कारण आपले सेल आपल्या एका बॉडीचे आहेत. आपले सेल असतील तर ते सेमच असणार आहेत. फक्त कुठे होत आहेत? वेगळ्या कुठल्या सेल आहेत? तर मायटोसिसच्या सेल वेगळ्या असतात आणि मेयोसिसच्या सेल वेगळ्या असतात. तर कंप्लीट तुम्हाला जो स्टडी आहे की नाही तो मायटोसिस आणि मेयोसिस. आता आपण हा जो करणार आहोत बघा, तिथे नाव तुम्हाला दिलंय स्टडी ऑफ मायटोसिस. आणि इकडे तुम्हाला नेक्स्ट पार्ट आहे तो तुमचा असणार आहे मेयोसिस पार्ट 1 आणि मेयोसिस पार्ट 2. क्लिअर सगळ्यांना? मग आता हे काय आहे ते आपण असं डिटेलमध्ये बघूया. खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला एक प्रॅक्टिकल आहे. म्हणजे एक 6 मार्काचं तुम्हाला प्रॅक्टिकल पण होणार ह्याच्यावर आणि 6 मार्कासाठी कमीत कमी तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. बराच याच्यावरच कारण हा आपल्या बॉडीशी रिलेटेड पार्ट आहे त्यामुळे ह्याच्यावर खूप क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच सेल डिव्हिजन होणं किंवा सेल ग्रोथ होणं, तुमची स्वतःची वाढ जी दिसते ना आपण ज्याला म्हणतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या ज्या प्रोसेस मधला एक तो महत्वाचा पार्ट आहे. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. म्हणजेच काय होतंय अगदीच तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की छोटं बाळ होतात आणि आता मोठे झालात. याचा अर्थ काय झालं? तुमची वाढ झाली. त्यालाच आपण ग्रोथ म्हणतो किंवा त्याला अजून आपण इंटरनली जेव्हा वाढ होते त्याला डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कशामुळे होत असतात? तर केवळ सेल डिव्हिजनमुळे होत असतात. पण आता ह्या दोन्हींमध्ये तुमचं जेव्हा तुम्ही कम्प्लिटली ग्रोथ होते तुमची आणि तुमचं कम्प्लिटली जेव्हा डेव्हलपमेंट चालू असते तेव्हा तुमच्याकडे अजून एक प्रोसेस चालू असते की ती तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत त्यांच्यामध्ये पण डेव्हलपमेंट तुम्हाला मिळत असते आणि मग त्यांच्यासाठी जे सेल आहेत ते एक स्पेसिफिक टाईपचे सेल आहेत. कळते? मग ते कोणते आहेत ते बघा. आता सेकंड तुम्हाला बघा, पहिला म्हणजे तुम्हाला जी लाईन दिली आहे खूप इम्पॉर्टंट आहे की सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सेल डिव्हिजन अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर आता दुसरी महत्वाची लाईन काय आहे बघा, देअर आर टू टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन ॲज द मायटोसिस अँड मेयोसिस. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवायचं सेल डिव्हिजन, त्याच्या खाली तुमचं येणार टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. त्याच्यामधले 2 टाइप्स आले तुमचे. फर्स्ट वन इज मायटोसिस अँड सेकंड वन इज मेयोसिस. आता मायटोसिसचं इम्पॉर्टंट बघा. मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स ऑफ द बॉडी whereas meiosis occur in germ cell. या दोन्ही लाईन अतिशय महत्वाच्या आहेत कारण तुम्हाला मायटोसिस आणि मेयोसिस यांच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायला येतं. राईट द डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मेयोसिस मध्ये लिहायला येतं. तर लक्षात ठेवायचं आहे की मायटोसिस म्हणजे तुमच्या ग्रोविंग सेल ज्याला म्हणतात आपली जी ग्रोथ होते की नाही किंवा तुमचे स्टेम सेल्स तुम्हाला जे शिकवलेत ते त्या सगळ्या सेल्स आहेत ह्या तुमच्या मायटोसिसच्या आहेत आणि मेयोसिस फक्त जर्म सेल म्हणजे जे तुमचे रिप्रोडक्शन होते की नाही ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणतो. मग तिथेच फक्त म्हणजे थोडक्यात सांगायचंय मेल्समध्ये टेस्टिस आणि फिमेलमध्ये ओव्हरीज. तर ह्या ज्या 2 तुमच्या ऑर्गन आहेत त्यांच्यासाठी जे सेल असतात किंवा ज्यांचं सेल डिव्हिजन होतं ते तुमचं मियोसिस डिव्हिजनचं असतं. कळलं सगळ्यांना? लक्षात ठेवायचं आहे की जर्म सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठेतरी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा कारण खूप मोठा म्हणजे हा एक तुमचा सेलचा टाईप झालाय आणि त्याच्या पुढे मग तुम्हाला ह्याच्यावर सेल डिव्हिजनच्या ह्या डायग्राम आहेत ना ह्या सगळ्या समजणार आहेत. परत एकदा सांगते की मायटोसिसचं जे काही तुमचं सेल डिव्हिजन आहे ते तुमचं सोमॅटिक सेलचं असतं, स्टेम सेलचं असतं आणि मेयोसिसचं आहे ते जर्म सेलचं. Before study of the cell division, we should know the structural organization of the cell that we have studied earlier. Each cell has the nucleus. Of course, तुमचं सेल म्हटलं की त्याचा मेन काय असणार आहे न्यूक्लियस. Besides, other cell organelles
आर ऑल्सो प्रेझेंट. आता सेलमध्ये काय काय असतं, लास्ट म्हणजे 8वी पासून तुम्ही सेलचं स्ट्रक्चर काढत आलेलं आहात. मग त्याच्यामध्ये कितीतरी म्हणजे व्हॅक्युअल्स आले, न्यूक्लियस आलं, मायटोकॉन्ड्रिया आलं, क्लोरोप्लास्ट आलं, सेल वॉल आलं, कितीतरी ऑर्गनेल्स आहेत की नाही. पण त्याच्यातलं महत्वाचं आहे ते न्यूक्लियस, की ज्याच्यामध्ये तुमचं सेल डिव्हिजनचं जी प्रोसेस आहे ती घडून येत असते. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ धिस इन्फॉर्मेशन. आता सेल डिव्हिजन कसं होतं बघा. बिफोर एनी टाइप ऑफ द सेल डिव्हिजन, द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. जेव्हा जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा तेव्हा त्याच्या आतमध्ये, सेलच्या आतमध्ये, परत एकदा रिपीट करते मी, की सेलच्या आतमधला तुमचा मेन ऑर्गन असतो, मेन ऑर्गनली असते न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजेच तुमचे डीएनए. डीएनए मध्ये काय असतं तर क्रोमोझोम्स. आणि मग ते काय असतात तर ते जेव्हा जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा ऑफकोर्स ते काय होत असतात, डबल होत असतात. पण मात्र फक्त तुमचे मिओसिसचा पार्ट येईल तेव्हा लक्षात ठेवायचं आहे ते हाफ होत असतात. ते आता पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला जेव्हा मिओसिस शिकवेन तेव्हा तुम्हाला ते कळेल. आज बघणार आहोत ते आपण फक्त मायटोसिस बघणार आहोत. तर बघा, इफ क्रोमोझोम नंबर इज 2n, इट इज डबल अप टू द 4n. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे, या मायटोसिस मध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा 2n, n स्टँड फॉर 23. हा, म्हणजे ह्युमन बिंग असेल तर आपले नंबर ऑफ क्रोमोझोम किती आहे 23. आणि 2n म्हणजे किती झाले 46 झाले. कळतंय सगळ्यांना? हा, म्हणजे थोडक्यात ह्युमन बिंग साठीच मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. आता बघा जरा पुढे, व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम. जो हा तुम्हाला एक्स सारखा दिलाय की नाही, हाच तुमचा क्रोमोझोमचा शेप असतो. पण आता ऍक्च्युली क्रोमोझोम काय आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा. आता आपल्या इथल्या डायग्राम छोटे आहेत पण तरीही तुम्हाला मी दाखवते की हा मेटाफेज जे आहे बघा, तिथे तुम्हाला एक्स दिसतायत 4 लाईन मध्ये. आणि त्याच्या खाली तुम्हाला 2 त्याच्या पोल ज्याला म्हटले जातात ते पोल दिसतात, डॉट दिसतात बघा. तर पहिलं समजून घ्या की हे जे 4 एक्स आहेत ते सेंटरला आहेत, म्हणजेच हे सगळे क्रोमोझोम्स आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचंय क्रोमोझोमचा शेप कसा आहे तुमचा एक्स शेप दिसतोय. क्लिअर सगळ्यांना? आणि तीच क्रोमोझोमची डायग्राम तुम्हाला इथे दिलेली आहे. आता हा क्रोमोझोम काय आहे, त्याचा किती इम्पॉर्टंट रोल आहे ते तुम्हाला आता एक्सप्लेन करते बघा. व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम अँड गिव्ह इट्स नेम इन द फिगर. आता पहिलं त्याच्या त्या आर्म्स असतात, त्याला एकाला पी आर्म्स म्हटलंय, तुमच्या बुकमध्ये त्याला आर्म्स म्हटलंय, पण ऍक्च्युली त्याला काय म्हणतात माहितीये, त्याला म्हणायचं क्रोमोझोम, त्याला म्हणायचं सेंट्रिओड. त्याच्यानंतर खाली जे काही तुमचं फायबर लाईक स्ट्रक्चर आलं ना त्याला म्हणायचं डीएनए. ऍक्च्युली त्याची ही नावं आहेत. आता बघा, अ पेअर ऑफ इच टाइप ऑफ द क्रोमोझोम इज प्रेझेंट इन 2n कंडिशन, whereas single chromosome of the each type is present in the n condition. आता n म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ क्रोमोझोम. मग आता तुम्ही बुक जर तुमचं नीट बघितलं तर तुम्हाला प्रत्येक अॅनिमल मध्ये किती क्रोमोझोम असतात, प्रत्येक प्लांट मध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट असतात ते दिलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येत असतो. देअर स्ट्रक्चर इज लाईक द वन शोन इन फिगर गिवन बिसाइड्स. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलंय त्यांनी की तुम्हाला असे बरेच काहीतरी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतील, पण त्या स्ट्रक्चर मध्ये हा एक्स शेप जो स्ट्रक्चर आहे तो आहे तुमचा क्रोमोझोमचा. आता आपण स्टडी करणार आहोत तो तुमच्या सेल डिव्हिजन मधला टाइप ऑफ आहे डिव्हिजन तुमचा मायटोसिस. बघा, सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स आर डिवायडेड बाय मायटोसिस. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. हा, मायटोसिस इज कम्प्लिटली थ्रू 2 मेन स्टेप्स. कुठे त्याच्या मेन 2 स्टेप आहेत. अतिशय ह्या 4 महत्वाच्या लाईन्स आहेत ना, ह्या तुमच्या आन्सरमध्ये एक्सपेक्टेड असतातच असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट मायटोसिसवर लिहाल किंवा तुम्हाला त्या मायटोसिसच्या 4 फेज तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतील किंवा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन जर आला तर तुम्हाला हे जे तुमचे 4 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये मेन्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय सांगतं मायटोसिस? की सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवायडेड बाय मायटोसिस. Mitosis is completely through 2 main steps. These 2 steps are called as किंवा known as केरेटोकायनेसिस. लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन. कॅरिओकायनेसिस लक्षात ठेवा काय वर्ड आहे तो. आणि त्याला ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सांगितलंय की कॅरिओकायनेसिस या प्रोसेसमध्ये काय होतं
तर फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. म्हणजे न्यूक्लिअरचं काय होतं, 2 पार्ट म्हणजे एका न्यूक्लिअरचं 2 डिव्हिजनमध्ये किंवा 2 पार्टमध्ये रूपांतर होतं. मग ते कसं होतं, त्या प्रोसेस तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. अँड सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन हा वेगळा प्रकार आहे. कॅरिओकायनेसिस इज कंप्लीटेड थ्रू 4 स्टेप्स. आता मायटोसिस तुम्हाला 2 स्टेपमध्ये डिव्हाइड होतं हे सांगितलं. कॅरिओकायनेसिस म्हणजे सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजन होत असताना मुलांनो 4 प्रोसेस आहेत. तर पहिली प्रोसेस आहे त्याला नाव दिलेलं आहे प्रोफेस. दुसरी आहे त्याला म्हटलेलं आहे मेटाफेस. तिसरी आहे त्याला म्हटलेलं आहे एनाफेस आणि लास्ट आहे त्याला म्हटलेलं आहे टीलोफेस. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच तुम्हाला आन्सर लिहित असताना मेन कसं लिहायचं असतं आन्सर बघा. जर तुम्हाला मायटोसिसवर कोणत्याही टाईपचा क्वेश्चन येऊ द्या, पहिलं मायटोसिस कोणत्या प्रोसेस आहेत, कोणाचं सेल डिव्हिजन करतं ते लिहिणं गरजेचं आहे. 2 त्याचे जे स्टेप्स आहेत त्यांची नावं लिहिणं गरजेचं आहे. त्यातल्या कॅरिओकायनेसिसचं जे काही तुमच्या डिव्हिजन होणार आहे, त्याच्या 4 फेज आहेत. त्या 4 फेजचं तुम्हाला नावं लिहिणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक फेजचं आता तुम्हाला इथे खूप असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण तुम्ही इन शॉर्ट त्याच्या 2 लाईनमध्ये तरी त्याचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला पहिलं सगळं सांगते. काय आहे बघा, की हा एक तुमचा म्हणजे तुम्हाला समजेल, की ही पहिली आहे, ही तुमची प्रोफेज आहे. म्हणजे तुमचा फक्त न्यूक्लियस आहे. आणि त्याला पुढचं आहे ते सेल वॉल आहे किंवा त्याचं एक म्हणजे साइडचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे, हे सगळं आहे ऑफकोर्स न्यूक्लियस म्हटल्यानंतर तुमचं डीएनए आलं, त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे जेनेटिक मटेरियल. आता त्याच्या आतमध्ये जेव्हा न्यूक्लियस होतो, तो थोडासा लाईट झाला बघा. म्हणजेच तो स्प्रेड झाला आणि त्याच्या आतमध्ये क्रोमोझोम दिसत आहेत तुम्हाला फायबर लाईक स्ट्रक्चर दिसतंय. त्याला म्हणायचं क्रोमोझोम्स. आता हे क्रोमोझोम्स आहेत ते तुम्हाला इकडे बघा 4N दिसतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स शेप सारखे दिसत आहेत आणि त्याचा न्यूक्लियस आहे तो जरासा डिसॅटेड व्हायला लागलाय बघा. आणि ते कुठल्याही न्यूक्लियसमध्ये कसेही प्रेझेंट होते, 4 जे तुमचे क्रोमोझोम्स आहेत ते कसेही होते. पण जेव्हा त्याची पुढची स्टेप आली त्याला नाव दिले आपण मेटाफेज, तेव्हा मात्र ते सेंटरला आले सगळे. क्लिअर सगळ्यांना? आणि त्यांच्या सेंटरला आल्यानंतर त्यांचं जे स्पिंडल फायबर नावाचा एक त्याचा पार्ट आहे, ते फायबरला एक स्ट्रक्चर आहे बघा. आता तुम्हाला डायग्राम मध्ये किती दिसतं कळत नाही, पण असं लाईन्स दिसत आहेत बघा त्या पोल्सपासून 2 पोलपासून त्यांना लाईन आहेत आणि ते त्याला अटॅच आहेत. आणि नंतरच्या जी तुमची फेज आहे त्याला नाव दिलेलं आहे अनाफेज. त्याच्यामध्ये तो स्पिंडल फायबर गायब झाला, पण त्यांनी मात्र ह्या तुमचे सगळे जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याला खेचलंय बघा. कळतंय? म्हणजे तो एक्स होता, तो एक्स काय झाला तुमचा डिवाइड झाला. कळतंय? आणि नंतर मात्र ते कम्प्लीट तुमचे जे काही सेलचं होतं, इथे अनाफेज मध्ये एकच तुमचा सेल कम्प्लीट दिसतोय बघा. आता त्याला खाचा पडून पडून काय झालं, त्या 2 सेलमध्ये रूपांतर व्हायची त्याची स्टेप आली. त्या स्टेपला नाव दिलेलं आहे टीलोफेज. आणि 2 सेल पासून तयार झालं होतं. लक्षात ठेवा इथे 4N दिलंय की नाही. मग त्याचं जेव्हा तुमच्या जे सेल डिव्हिजन झालं तेव्हा त्याच्यामध्ये ते तुमचे 4N कसे डिवाइड झाले बघा, 2N 2N. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि मग सेपरेटली तुमचं अशा प्रकारचे 2 सेल तयार झाले. म्हणजे ही प्रोसेस कशी होते बघा. क्लिअर सगळ्यांना? लास्ट वाली टीलोफेज आहे त्याच्यामध्ये एका सेल पासून 2 सेल कसे तयार होतात आणि दोन्ही सेल त्यांचे 2N नंबर कसे प्रेझेंट करतायत ते दाखवलंय. आता हे सगळे आहेत हे जे मी तुम्हाला डायग्राम मध्ये शिकवलं किंवा सांगितलं एक्सप्लेन केलं ते आता तुम्हाला मी वाचून थोडंसं एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळेल. आता तुम्हाला डायग्राम तुमच्या समोर आहेत. घरी कधी पुस्तक उघडलं तर जरासं त्या पुस्तकामध्ये डायग्राम वाचता वाचता डायग्राम बघायच्या म्हणजे तुम्हाला जास्त समजतं. बघा आता पहिली मायटोसिस मधली कॅरिओकायनेसिस याच्यामधली पहिली स्टेप आहे ती प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये काय सांगितलं बघा. इन प्रोफेज condensation of the basically thin thread-like chromosomes start. Due to this, they become short and thick and they start to appear along with their pairs of the sister chromatids, centriole,
centrioles duplicate and each centriole moves to the opposite pole of the cell. Nuclear membrane and nucleolus start to disappear. काय केलंय कम्प्लीट बघा या सेलमध्ये पहिलं एक तुमचं मेन सेल दाखवला तर त्याच्यामध्ये सगळं तुमचं डार्क आहे पण थोडासा त्याचा जी काही त्याची म्हणजे प्रोफेजची स्टेप जी आहे त्या स्टेजमध्ये तो गेल्यानंतर तो न्यूक्लियस काय होतोय त्याचा व्हॅनिश होतोय व्हॅनिश म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय डिसअपिअर व्हायला लागतंय मग डिसअपिअर होत असताना त्याच्या आतमधलं तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते ओपन झालं मग त्याच्या आतमध्ये काय होतं तुमचे क्रोमोझोम्स होते ऑफकोर्स ते क्रोमोझोम्स काय केले त्यांचे क्रोमॅटिड्स आहेत ते बाहेर दिसायला लागले तुम्हाला प्रत्येकाचा जो म्हणजे सेंट्रिओल म्हणजे काय तर तो तुमचा त्या सेलमध्ये एक डार्क पार्ट दाखवलाय बघा म्हणजे त्याला ज्याला मी पोल म्हणून नाव दिलंय की नाही त्याला सेंट्रिओल्स म्हणायचे म्हणजे ते 2 पॉइंटला असतात मग ते काय तुमचे झाले असे डार्कली दिसायला लागले अट्रॅक्ट व्हायला लागले पुढे बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस म्हणजे थोडक्यात सांगायचं न्यूक्लियस कम्प्लीट तुमचा सेल डिव्हिजनच्या प्रोफेज मध्ये डिसअपिअर होतो आता मेटाफेज मध्ये काय होतं बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर गेला गायबच झाला कुठेही तुम्हाला आतमध्ये डार्क शेड दिसते का नाही दिसत आहे मेटाफेजच्या याच्यामध्ये बघा कुठेही दिसत नाही याचा अर्थ काय झाला ते व्हॅनिश झालं डिसअपिअर झालं क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन म्हणजे काय झालं ते कंडेन्स झाले म्हणजे थोडक्यात काय झालं ते असे फायबर लाईक स्ट्रक्चर होता ना थ्रेड लाईक स्ट्रक्चर तो झाला काय झाला कॉन्ट्रास्ट झाला कंडेन्स झाला अँड बिकम क्लिअरली विजिबल आणि काय झाला तर तुम्हाला सगळं जे मटेरियल आहे ते जर तुमचं त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसॅपिड झालं तर हे तुम्हाला प्रॉमिनंटली दिसायला लागले अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजेच ते तुम्हाला पेअर मध्ये किंवा थोडक्यात सांगायचे 1 by 1 असे तुम्हाला दिसायला लागले ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल इन इक्विटेरियल फ्रेम्स आता इथे इक्विटेरियल का वर्ड वापरलाय तर थोडक्यात आपण आपल्या अर्थला म्हणतो की नाही इक्विटेरियल असतो म्हणजे सेंटर 2 पार्ट करतो आणि सेंटर पोर्शन असतो सेम तसंच तुम्हाला इथे दिसते म्हणून त्याला टेप दिलंय ऍक्च्युली तसं नाहीये कारण का त्याने ब्रॅकेटमध्ये दिलंय बघा सेंटर प्लेन सांगितलंय की नाही म्हणजे थोडक्यात काय करायचंय त्यांना की त्यांना सांगायचं आहे की मेटाफेज मध्ये तुमचे हे क्रोमोझोम्स आहेत हे सगळे सेंटरला येतात आणि अॅनाफेज मध्ये ते कसेही होते बघा पण ते मेटाफेज मध्ये काय झाले सेंटरला आल्यानंतर ते पॅरलल झाले एका खाली एक आले बघा सगळेचे सगळे मग तो वर्ड खूप महत्वाचा आहे की इन मेटाफेज ऑल द क्रोमॅटिड्स आर अरेंज इन पॅरलल टू इक्वेटेरियल प्लेन प्रोटीन फायबर्स कळलं सगळ्यांना हे वर्ड वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या आन्सर मध्ये ते येणं खूप गरजेचं आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही त्या एका मेटाफेजचं 1 किंवा 2 लाईन मध्ये एक्सप्लेनेशन द्याल तेव्हा फक्त एवढीच लाईन लिहिली तरी चालेल की इन मेटाफेज न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज कम्प्लिटली डिसअपिअर्ड अँड ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज इन पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन स्पेशल टाईप ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स म्हणजेच मी त्याला स्पिंडल फायबर म्हणते ते कशाचे बनलेले असतात तर ऑफकोर्स प्रोटीनचे मग प्रोटीन फायबर किंवा स्पिंडल फायबर एकच शब्द लक्षात ठेवायचा तर मोस्टली ज्या तुमच्या त्या सेंट्रिओल पासून ज्या काही लाईन्स आलेल्या आहेत त्याला नेहमी स्पिंडल फायबर म्हणायचं का तर त्यांचं स्ट्रक्चर तुम्हाला फायबर सारखं दिसते म्हणून त्याला फायबर म्हणायचं आणि त्या सेंट्रिओल पासून येत असतात म्हणून त्याला प्रोटीन फायबर किंवा स्पिंडल फायबर म्हणा आर फॉर्म बिटवीन द सेंट्रोमियर ऑफ ईच ऑफ द क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स आता लक्षात घ्यायचं आहे सेंट्रोमियर कशाला म्हणायचं तर ह्या डायग्राम मध्ये तुमचा जो जॉईनिंग पार्ट दिसतोय की नाही सेंटरचा हा 2 नंबरचा बॉक्स तुमचा त्याला सेंट्रोमियर म्हटलं होतं मी म्हणजेच आता तुमच्या इथे या पार्ट मध्ये हे छोटे तुमचे जे एक्स आहेत त्यांच्यामध्ये पण तुमचा एक्स सेंटर पार्ट दिसतोय बघा कळतंय सगळ्यांना डायग्राम नीट बघायचे आहेत त्यांना म्हणायचं सेंट्रोमियर्स आता काय होत आहे या मेटाफेज मध्ये ते सगळे स्पिंडल फायबर काय करतायत त्यांना खेचून घेत असतात म्हणजे काय करतायत त्या तुमचा जो क्रोमोझोम आहे त्याला दोन्ही टोकाने ओढलं जात आहे म्हणजे या पोलने पण खेचलं जातं या पोलने पण खेचलं जात असतं आणि खेचण्याच्या प्रोसेसमध्ये काय होत आहे बघा एकदा along with their sister chromatid नाही पुढे आलो आपण हा all chromosomes are arranged parallel in equatorial plane special type of the flexible protein fibers
are formed between the centromere of each chromosome of the both centrioles. आता बोथ सेंट्रिओल म्हणजे तुम्हाला लेफ्ट अँड राईटला त्या जे स्पिंडल फायबर वगैरे दिसत आहेत किंवा तुमचे क्रोमोझोम्स आहेत तिथे 2 डॉट दिसत आहेत बघा, ते तुमचे झाले सेंट्रिओल्स आणि ते काय करतायत मेटाफेज मध्ये त्याला त्या स्पिंडल फायबरमुळे ते खेचले जात असतात. आता खेचल्यामुळे त्याची प्रोसेस नक्की काय होते ती तुम्हाला अॅनाफेज मध्ये सांगतात. आता अॅनाफेज मध्ये बघा काय दिसतंय. एक पहिलं म्हणजे इन अॅनाफेज centromeres split and their sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fiber. Separated sister chromatids are called as daughter chromosomes. बघा, chromosomes being pulled appeared like bunch of bananas. In this way, each set of the chromosomes reach at two opposite poles of the cell. काय केलं इकडे फक्त तुम्हाला खेचण्याची प्रोसेस दाखवली, पण अॅनाफेज मध्ये मात्र खेचल्यानंतर ते एकमेकांपासून दूर झाले, म्हणजे थोडक्यात काय आहे ते सेंट्रिओल मधनं एकमेकांशी सेपरेट झाले. आणि नंतरच्या प्रोसेसमध्ये आता एक पुढची आहे की तिथे तुमचे जे स्पिंडल फायबर आहे ते डिसेपरेट झालेले दाखवलेत बघा. ऍक्च्युली काय झालं ते खेचलं गेलं, म्हणजे ह्याच्या पुढची स्टेप अशी आहे की हे सगळं खेचलं गेलं आणि ते एकमेकांपासून सेपरेट झालं आणि सेपरेट झाल्यानंतर स्पिंडल फायबरचं जे फंक्शन होतं ते संपलं. त्यामुळे स्पिंडल फायबरचे जे थ्रेड होते ते काय झाले व्हॅनिश झाले किंवा डिसेपरेट झाले. आणि त्याच्या नंतर मात्र पुढे काय झालं की जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा ती जी स्टेप आहे त्याच्यामधल्या सेपरेशन झाले त्याला काय नाव दिले त्यांनी डॉटर क्रोमोझोम्स. समजतंय म्हणजे तयार होणारे जे नवीन आहेत त्याला नाव दिलेलं आहे डॉटर क्रोमोझोम्स. याच्या आधीचा मेटाफेज मध्ये वर्ड काय होता मुलांनो सिस्टर क्रोमोझोम्स. समजतंय बघा मी तुम्हाला सांगताना बऱ्याच गोष्टी अशा खूप अशा डीपली एक्सप्लेन त्यामुळे इकडे येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही इकडचं मेटाफेजचं किंवा अॅनाफेजचं तुम्ही प्रोफेजचं जेव्हा एक्सप्लेनेशन देता तेव्हा जे तयार होणारे तुमचे क्रोमोझोम्स आहेत ते तुमचे काय होत असतात सिस्टर क्रोमोझोम म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. दिलंय बघा तुम्हाला विजिबल विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज इन पॅरलल. हे तुमचं मेटाफेज पर्यंत झालं. पण अॅनाफेज मध्ये जेव्हा ते स्पिंडल फायबरने खेचले जातात सेपरेट होतात तेव्हा तयार होणारे ते चाराचे जे काही 8 झाले ते झाले तुमचे डॉटर क्रोमोझोम्स. क्लिअर सगळ्यांना. क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड अपियर लाईक बंच बनानास. म्हणजे आता त्याचा शेप कसा दिसायला लागला तुम्हाला बनाना शेप दिसायला लागला. पुढे बघा आता त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ती टिलोफेज. मग त्या टिलोफेज मध्ये काय होतंय बघा the chromosomes which have reached at opposite pole of the cell now start to decondense due to which they again become thread-like, thin and invisible. Nuclear membrane is formed around each set of the chromosomes reach at the pole. Thus, two daughter nuclei are formed in this cell. Nucleus also appear in each daughter nucleus and spindle fibers completely disappear. लास्ट स्टेज मध्ये काय सांगितलं बघा आता पहिलं अॅनाफेज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पिंडल काय लिहायचंय तुम्ही की अॅनाफेज मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि त्यांचे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते काय होतात सेपरेट होतात आणि तयार होतात ते तुमचे डॉटर क्रोमोझोम्स तयार होत आहेत. हे इथपर्यंत मेटाफेज मध्ये झालं सॉरी अॅनाफेज मध्ये झालं. त्याच्यानंतर पुढे काय झालं तर अॅनाफेज मध्ये जे काही ते तुमचे स्पिंडल फायबर डिसेपरेट झाला होता त्यांनी जे काही तुमचे ते क्रोमोझोम्स खेचले होते ते पुढे टिलोफेज मध्ये कंडेन्स झाले पुन्हा म्हणजे फायबर लाईक स्ट्रक्चर झालं त्याचं. शिवाय त्याचा जो न्यूक्लियस डिसेपरेट झाला होता न्यूक्लिओटाइड डिसेपरेट झाला होता तो पुन्हा अपिअर झाला बघा इथे. आणि शिवाय जो तुमचा एक सेल होता त्याच्या हळूहळू तुमचे 2 सेल दिसायला लागले आणि फायनली ऍट द एंड ऑफ द टिलोफेज म्हणजे एक ती टप्पा असतो किंवा एक ती प्रोसेस असते एक ठराविक पिरियड लागतो त्याला आणि त्याचा एंड पॉइंट जेव्हा येतो किंवा त्याचा जेव्हा शेवट येतो तेव्हा कम्प्लिटली 2 सेल तुमच्या तयार होतात. जशी की तुमची पहिली सेल दाखवली आहे बघा दिसतंय ही पहिली सेल तुमची. त्याप्रमाणे तुमच्या ज्या 2 सेल तयार झाल्या त्या तुम्हाला अशा कम्प्लिटली 2 सेल मिळाल्या. क्लिअर सगळ्यांना. हा
म्हणजेच टेलोफेज मध्ये हे सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ही काय होते तुमची कम्प्लीट होते. खूप छान आहे. फक्त मात्र काय होतंय आम्ही एकदा सांगून तुम्हाला समजत नाहीये. तुम्ही ते दोनदा तीनदा वाचा आणि वाचताना डायग्राम बघा. खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम बघून वाचलं तर खूप छान कळेल. आणि ह्या सगळ्या प्रोसेस आहेत ह्या कोणाच्या आहेत? मायटॉसिस मधल्या कॅरिओकायनेसिस मधल्या ह्या 4 स्टेप आहेत तुमच्या. क्लिअर झालं सगळ्यांना? आता पुढे बघा. इन धिस वे कॅरिओकायनेसिस कम्प्लीट्स अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. म्हणजेच काय झालं? ही जी स्टेप झाली तुमची की 2 सेल तुमच्या तयार झाल्या एका सेलपासून. तर तयार होण्यापर्यंतचे जे स्टेज आहे त्याला तुमची टेलोफेज नाव दिलं आणि इथे फक्त तुमच्या 4 स्टेप ज्या होत्या कॅरिओकायनेसिसच्या त्या कम्प्लीट झाल्या. आता पुढच्या तुमच्या सायटोकायनेसिसच्या स्टेप्स आहेतच. मग त्या कशा होतात? तर त्याच्यामध्ये तो जो काही तुमचा सेल डिव्हिजन आपण शिकतोय की न्यूक्लियस कशा प्रकारे वेगळा होतो किंवा सेल कशा प्रकारे सेपरेट होत आहेत ते तुम्हाला हे सायटोकायनेसिस मध्ये दिसेल बघा. त्याच्यात काय सांगितलं? The cytoplasm divides by cytokinesis and two new cells are formed which called as daughter cells. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell which dips gradually and thereby two new cells are formed. However, in case of plant cell, instead of the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and thus cytokinesis is the completed. कसं झालं? कंप्लीट ते काय झाले? 2 सेल एका सेलचे 2 पार्ट झाले. 2 पार्ट हळूहळू वेगळे झाले आणि 2 सेपरेट सेल तयार झाल्या. मायटोसिस इज द एसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. हे सेल डिव्हिजन कोणासाठी आहे? आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे त्याच्यासाठी मायटोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ द इमिशिएटेड बॉडी, वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स. अजून कशासाठी येतं ते उपयोगात? किंवा हे जे काही मायटोसिसची जी आपली प्रोसेस आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एकतर सांगितलं तुमचं सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल सांगितलं. तर सोमॅटिक सेल म्हणजे तुमचं जे काही ग्रोथ होणारे ऑर्गन आहेत त्याच्यासाठी. पण तुमचे स्टेम सेल मध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये तुमचं ब्लडचं असतं किंवा तुमचं दुसरं हे कुठलं इनिशिएटेड बॉडी पार्ट असतात ते आणि तुमचं वुंड हिलिंग असतं. याच्यासाठी पण तुमच्या ह्या मायटोसिसच्या प्रोसेस फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतायत. आता सेम प्रोसिजर आहे मुलांना मिओसिसची. आणि मिओसिस मी तुम्हाला सांगितलं की ते जर्म सेल्स असतात. आता मिओसिस मध्ये पण सेम फेज आहेत बघा. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दाखवलेलं आहे बघा. पण मात्र पार्ट 1 आणि पार्ट 2 असे तुम्हाला 2 पार्ट दाखवले त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट दाखवताना पण काय केलंय ते सांगते पहिलं. हे इथपर्यंतच डायग्राम आहेत आणि ह्याच्यात क्लिअर दाखवलं बघा की पहिली प्रोफेज आहे मिओसिस मध्ये. मी सांगते आता बघा लक्ष घ्या की प्रोफेज आहे त्याच्यामध्ये तुमच्या 5 स्टेप दाखवलेत. म्हणजे 5 दाखवलेत बघा डायग्राम 1 2 3 4 5 दिले डायग्रामला नंबर. मग हे जे आहे की नाही तुमचं हे एका प्रोफेज मध्ये अशा प्रकारे त्या स्पिंडल फायबरचं कंडेन्सेशन होतं. त्याच्यामध्ये पेअर तयार होते आणि पेअर पुन्हा एकमेकांना जोडलं जातं आणि नंतर पुन्हा ते सेपरेट होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं एक पेअर तयार होतं तिथे. आता इथे तुम्हाला काय सांगितलं मगाशी तुम्हाला 4 तुमचे क्रोमोझोम दाखवले होते. पण आता इथे तुम्हाला 2च क्रोमोझोम दाखवले. याचा अर्थ काय झाला? त्यांचं एकमेकांबरोबर कॉम्बिनेशन झालं आणि एक पेअर तयार झालं आणि मग तुम्हाला फक्त तिथे अख्ख्या याच्यामध्ये 2च दिसत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आता स्पिंडल फायबर तुम्हाला असं डार्क दाखवलंय बघा दिसतंय. आणि 2 क्रोमोझोम्स तुमचे तयार झालेले दिसत आहेत. म्हणजे कशा प्रकारचे आहेत? तर हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर होतं. ते एकमेकांना अट्रॅक्ट झालं. त्यांचे पोल तर तुम्हाला दाखवलेलेच आहेत. पुन्हा त्यांचं कॉम्बिनेशन झालं म्हणजे ते एकमेकांबरोबर फर्टाईल झाले. त्याच्यानंतर मग ते पुन्हा त्यांच्यामध्ये सेलचं म्हणजे अट्रॅक्शन झालं आणि मग ते कसं एकमेकांपासून 2 सेल तयार झाले, पेअर तयार झाले हे दाखवलं. आणि हे सगळं कुठे घडतं? तर फक्त प्रोफेज मध्ये घडतं. आता मेटाफेज मध्ये सेम प्रोसिजर परत काय झालं? ते पुन्हा सेपरेट झाले.
आणि ऍनाफेज मध्ये ते एकमेकांपासून स्पिंडल फायबरमुळे खेचले गेले, अपोजिटला डायरेक्शनला खेचले गेले. आणि टिलोफेज मध्ये पुन्हा काय झालं, दोन सेपरेट सेल तयार झाले, दोन सेपरेट म्हणजे सेल डिव्हिजन झाल्यामुळे दोन सेपरेट तुम्हाला सेल मिळाले. मग हे अशा प्रकारची प्रोसेस आहे. पण जी प्रोसेस तुमची प्रोफेज मध्ये आहे ती मात्र तुमची एक त्या 5 डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तर हे झालं तुमचं मिओसिस. आता मिओसिसच्या बाबतीत खूप छान दिलंय बघा त्यांनी. मिओसिस इज कम्प्लिटली थ्रू टू स्टेजेस. Two stages are meiosis first and meiosis second. In meiosis first, recombination किंवा crossing over the occur between homologous chromosomes and thereafter those homologous chromosomes म्हणजे not sister chromatids सांगितल्या, आता इथे daughter येतं, are divided into two groups and thus two haploid cells are formed. आता मगाशी मी तुम्हाला शिकवलं होतं मुलांनो, त्याचे डबल तयार होतात किंवा आहेत तेवढेच त्याचे प्रेझेंट राहतात, म्हणून त्याला डिप्लॉइड सेल म्हणतात. आणि इथे मात्र मी तुम्हाला शिकवतानाच सुरुवातीला सांगितलं की हे जर्म सेल आहे. याच्यामध्ये तुमचा क्रोमोझोम नंबर हाफ होतो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे हॅप्लॉइड. H स्टँड फॉर हाफ आणि B स्टँड फॉर डबल. कळत आहे? वरचे जे तुमचे होते मायटोसिसचे त्याला डिप्लॉइड सेल म्हणायचे आणि ह्याला हॅप्लॉइड सेल म्हणायचे. आणि हे प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे. सेम तुम्हाला प्रोसिजर इथे पण दिलेली आहे की मायटोसिस पार्ट 2 मध्ये सेम आहे की दोन पार्ट आहेत, ते कॉम्बाईन झाले, म्हणजे दोन सेपरेट, थोडक्यात सांगायचे मदर अँड फादर असे यांचे दोन सेल आहेत. ते आता ही मायटोसिस म्हणजे तुमची रिप्रोडक्शनची सेल झाली, त्यामुळे ऑफकोर्स तुमचं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असणार आहे. पुढे मेटाफेज मध्ये काय झालं, ते स्पिंडल फायबर अट्रॅक्ट झाले, म्हणजे ऑफकोर्स त्यांचं सेपरेशन झालं. दोन्ही सेलमध्ये हे सगळ्या सेपरेशन प्रोसेस झाल्या. आणि त्याच्यानंतर अॅनाफेज मध्ये मात्र ते जे तुमचे जे काही सेल्स आहेत ते काय झाले, एकमेकांपासून सेपरेट झाले. बघा त्या डायग्राम मध्ये तुम्हाला सेपरेट दाखवलंय, कळतंय? हा, मग आता ते सेपरेट झाल्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला ते इकडे त्या टिलोफेज मध्ये हे सगळं स्पिंडल फायबर वगैरे गायब झाले आणि तुमचे एक जर्म सेल आणि दुसरं एक तुमचं म्हणजे थोडक्यात सांगायचंय मला की सपोज आपण आपलं एक्झाम्पल घेतलं तर येणारे तुमचे म्हणजे स्पर्म्स असतात किंवा एग्ज असतात. मेल कडनं येणारे स्पर्म्स आणि फिमेल कडनं येणारे तुमचे ते एग्ज हे एकमेकांना काय होतात, फर्टाईल होत आहेत. आणि मग ऑफकोर्स त्यांच्याकडनं येणारे जे काही सेल आहेत, आता तुम्हाला एवढं पण माहिती असणार आहे की आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे 23 पेअर असं आहेत की नाही. मग सांगा मला, जेव्हा आपले जर पुढचे जे जनरेशन येतं त्याच्यामध्ये 46 प्लस 46 92 येणार आहेत का? नाही येत. याचा अर्थ जर्म सेल्स आहेत ते जेव्हा मेल आणि फिमेल कडनं येत असतं तेव्हा ते 23 ने येत असतं, म्हणजेच एन नंबरने येत असतं. समजतंय? मग ते हाफ होऊन येतं, म्हणजे 46 चे हाफ झाले 23. आता मेल कडनं आले 23 आणि फिमेल कडनं आले 23. जर त्यांचं कॉम्बिनेशन झालं तर तयार होताना किती होणार? ऑफकोर्स 46 होणार आहेत. समजलं? म्हणून प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये काय असणार आहेत, 46 क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच फर्टिलायझेशनच्या वेळेला जेव्हा सेल तयार होतात तेव्हा ते हॅप्लॉइड सेल तयार होतात. राहील लक्षात सगळ्यांच्या? बघा आता सगळं एक्सप्लेनेशन डायग्राम झाल्या बघून. आता परत सगळ्या त्या डायग्राम मधनं तुम्हाला सांगते की ही जी प्रोसेस आहे ही आपली ह्युमन बिंग साठी कशी होते ती तुम्हाला मायटोसिस मध्ये मिओसिस मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आणि मग 4 एन तुम्हाला तयार झालेले दाखवलेले आहे. आता ते सगळं मी जे काही सांगितलं की नाही ते तुम्हाला आता इथे दिलेलं आहे बघा. Meiosis second is just like mitosis. In this stage, two haploid daughter cells form. In mitosis first, undergo division by the separation of recombined sister chromatids and 4 haploid daughter cells. Process of gametes production and spore formation occurs by the meiosis. In this type of cell division, 4 haploid N daughter cells, आता हे जे काही तुम्हाला दाखवले की नाही टेलोफेज मध्ये 4, त्याला 4N म्हणायचं. क्लिअर सगळ्यांना? 4 haploid daughter cells are formed from one diploid 2N, म्हणजेच एका सेल पासून किंवा तुमचे नंबर ऑफ 2N. मी मगाशीच सांगितलं N स्टँड फॉर ह्युमन बिंग साठी 23 आणि 2 into 23 म्हणजे 46.
मग ते कुठून मिळाले? तर तुमचे मेल आणि फिमेल मधनं, म्हणजे प्रोफेज मध्ये तुम्हाला ते 23 मेलचे आणि 23 फिमेलचे होते. समजलं? आणि मग पुढे तयार झाले ते 4 तयार झाले डॉटर सेल्स. पुढे बघा, प्रोसेस ऑफ दिस गॅमेट. फोर हॅप्लॉइड and daughter cells are formed from the one diploid, म्हणजेच 2n cells. During this cell division, crossing over the occurs between the homologous chromosomes and thereby genetic recombination occurs. Due to this, all the four daughter cells are genetically different from parent cells and from each other too. काय सांगितलं? की मात्र इथे मिओसिस मध्ये जी काही तुमची प्रोसेस आहे ते कम्प्लिटली तुमचे जेनेटिकली डिफरंट असू शकतात किंवा तयार होताना ते त्या प्रकारे तयार होत असतात. ही झाली तुमची प्रोसेस कशाची? मिओसिसची. की मिओसिस मध्ये अशा प्रकारचं सेल डिव्हिजन होतं. फक्त मुलांना लक्षात ठेवायचं आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मायटोसिस म्हटलं की तुमचं 4n असतात, त्याचे 2n मध्ये मिळतं. 4 स्टेप आहेत त्याच आहेत. त्या 4 स्टेप कम्प्लीट वेगळ्या आहेत. त्याच्यासाठी 2 तुमच्या स्टेजेस आहेत. त्या आहेत तुमचं कॅरिओकायनेसिस आणि दुसरं आहे सायटोकायनेसिस. आणि मिओसिस साठी मात्र कम्प्लिटली तुमच्या वेगळ्या आहे प्रोसेस. आणि त्याचं सेल डिव्हिजन मात्र तुमचं खालच्या पार्ट मध्ये दाखवलंय की ह्याच्यासारखं मायटोसिस सारखंच होत असतं. पण मात्र लक्षात ठेवायचंय नेहमी की मिओसिस मध्ये जेव्हा होतं तेव्हा ते हॅप्लॉइड सेल्स असतात, म्हणजेच नंबर ऑफ क्रोमोझोम्स तुमचे हाफ होत असतात आणि मायटोसिस मध्ये ते डबल होत असतात. तर एवढं लक्षात ठेवायचं. आणि डायग्राम पण तुम्हाला सेपरेट दिलेले आहेत, त्या डायग्राम ही लक्षात ठेवायच्या आहेत. इव्हन कधीतरी तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, डायग्राम काढून दिल्या जातात आणि तुम्हाला सांगतायत की कोणत्या टाईपचं सेल डिव्हिजन आहे. कसंही तुम्हाला क्रॉस चेक केलं जातं किंवा तुम्ही किती नॉलेज अपडेट केलंय हे तुमचं चेक केलं जात असतं मुलांना. त्यामुळे अभ्यास करताना आता जर तासभर एक पाठ शिकवतोय किंवा 1 तास तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तर ऑफकोर्स तुम्हाला समजलं पाहिजे की 1 तासामध्ये एकच एवढासाच टॉपिक एक्सप्लेन केलाय म्हणजे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खूप डीप मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जातंय. तर आता ते सगळंच्या सगळं आम्ही दिलं आणि लगेच तुमच्या डोक्यात घुसलं किंवा तुम्हाला समजलं असं होत नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला 8 दिवसांचा गॅप दिलेला असतो आपल्या एका लेक्चरमध्ये. याचा अर्थ एक टॉपिक जसा आमच्याकडनं क्लिअर झाला तसा 8 दिवस तुम्ही त्याच्यावर काम करायचं आहे आणि तुमचा टॉपिक तुम्ही क्लिअर करायचा आहे. कळलं सगळ्यांना? कारण आपलं हे सगळं दिलं जातंय आमच्याकडनं भरभरून, पण तुम्ही जर काहीच करत नसाल तर आउटपुट 0 मिळेल मुलांना. कारण तुम्ही 10चे मुलं आहात. मला होमवर्क अजिबात कंप्लीट करून देत नाहीत तुम्ही. क्लिअर? आता प्रत्येकाने होमवर्क कंप्लीट करायचं आहे आणि आपलं आपलं प्रिपरेशन पण स्टार्ट करा. ओके, चला आता इथे आपण थांबूया. ओके, चलो बाय बाय. काय डाऊट आहे कोणाला मुलांनो? एनी डाऊट स्टुडंट्स? नो? चला प्रिपरेशन करा सगळ्यांनी आणि आता आपण थांबूया इथे. ओके, बाय बाय.